कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा बाबा नका ना रडू प्लीज। ते सगळं आठवलं ना की खूप त्रास होतो ग मला। मी तुझ्या आयुष्याचं मातेरे केलं ग। अहो नाही बाबा, बाबा नका एवढा विचार करू। असं काही नाहीये, तुमची काय चूक आहे? आणि मुळात एवढं काही झालंच नाहीये। काही झालं नाही अगं, जे झालं ना तेच खूप झालं। बाबा मला एकदा अधिपतींशी बोलू द्या। मला वाटत नाही त्याची काही गरज आहे। असं नाहीये बाबा। अक्षू तू मोठी आहेस, शहाणी आहेस, अगं समजून जा ना। ज्या नात्यात मान मिळत नाही त्या नात्याचा हट्ट धरून काहीच उपयोग नाही ग, काहीच मिळत नाही। मी चुकलो, तुझ्या आयुष्याचा खेळ खंडोबा केला मी। अधिपती, अधिपती माझं ऐक, शांतपणे ऐक, मी शांतपणे बोलतोय, तू समजून घे। ही सगळी खेळी त्या भुवनेश्वरीची आहे, ती मुद्दाम करते सगळं। तू तिच्यावरती विश्वास ठेवू नको। आता खाली माझ्या समोर मान्य केलं तिनं की तिनं अक्षरावरती डूक धरलंय। भुवनेश्वरीचं आणि माझं होऊ घातलेलं लग्न मोडलं ना अक्षरामुळं, त्याचा राग आहे तिच्या मनात आणि म्हणून ते तुमचं लग्न मोडते। हे सगळं तिनं घडवून आणलं, आत्ता म्हणाली मला ती। पण अधिपती, या सगळ्यामध्ये अक्षराची काही चूक नाहीये। मला लग्न करायचं नव्हतं भुवनेश्वरीशी, मी चारूशी लग्न करायला तयार झालो होतो। या भुवनेश्वरी नावाच्या बाईला माझ्या आयुष्यात बायकोचं स्थान आणि बायकोचा मान या जन्मात नाही, पुढच्या 10 जन्मात मी देणार नाही, मी तुला आधी सुद्धा सांगितलंय। अधिपती मला समजून घे। तुम्ही हात लावू नका अंगाला आणि माझ्या समोर येऊ नका, माझ्या समोर येऊ नका। ठीक आहे, मी हात जोडतो तुझ्या समोर, मी हात जोडतो। फक्त त्या भुवनेश्वरीचं कारस्थान समजून घे, तू माझ्यावर एकदा विश्वास ठेव। तू ऐक ना, तू जा ना, त्या भुवनेश्वरीला घराच्या बाहेर काढ आणि अक्षराला घरात घेऊन ये रे। अक्षराची गरज आहे या घराला। अधिपती, माझे शब्द लक्षात ठेव, जोपर्यंत भुवनेश्वरी या घरात राहते तोपर्यंत या घराचं काही भलं होणार नाहीये। तुम्ही सगळ्या गोष्टी आई साहेबांशी का जोडता? पण कसं जमतं तुम्हाला बरोबर? मला कळत नाही। मास्तरीनबाईंना कोणी घराबाहेर जा म्हणून सांगितलं नाही, त्यांना जायचं होतं म्हणून त्या गेल्या। अधिपती, अक्षराला या घराच्या बाहेर जायचं नव्हतं। बघा, आई साहेबांनी हाताला धरून घराबाहेर काढलं का त्यांना? चालत्या हो म्हणून कोणी सांगितलं त्यासनी? सांगा की त्यांना जायचं होतं, त्या गेल्या, हेच खरं आहे। त्या सगळ्याचं खापर तुम्ही आई साहेबांवर फोडू नका। आणि आई साहेबांशी तुम्ही लगीन केलं नाही म्हणजे काय फार अभिमानाची मिरवण्यासारखी गोष्ट नाही ती। जर तुम्ही त्यांच्या संग लगीन केलं असतं तर घरच्या लक्ष्मीला मान दिल्यागत झालं असतं। ते तुम्ही केलं नाही ना, आम्हाला काय शिकवताय बायकांशी कसं वागायचं? अरे तुला किती वेळा किती तऱ्हेनं सांगू, ती बाई माझी बायको नाहीये, पण अक्षरा तुझी बायको आहे ना। त्याचं भान त्याच नाही, ऐका इशारा। भान नसायला काय झालं? तुम्ही गप बसा, मला नाही बोलायचं या विषयावर तुमच्या संग। मी हात जोडतो, तुम्ही इथनं निघून। अरे मी जातो, सोडा। अधिपती, बाबा तुम्ही आत चला, चला मला या। वचन दे, कसलं? तू पुन्हा त्या घरात जाणार नाहीस। बाबा अधिपती बोलवायला आले तर? ते येणार नाही, भ्रम आहे तुझा। ते येतील बाबा, मला माहिती। ते आले तर त्या बाईच्या दारात तू जायचं नाहीस। ते त्यांचं दार नाहीये बाबा, ते माझं घर आहे। पण तुझ्याच घरातून तुला हाकलून दिलं ना त्यांनी। हो, कारण आता त्यांच्या हातात सूत्र आहे। अगं ती त्यांच्याच हातात होती। पण कदाचित परिस्थिती बदलेल ना। मला आशा नाहीये। पण मला खात्री आहे बाबा। हा खोटा आशावाद आहे। नाही बाबा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा फक्त। तुझ्यावर विश्वास आहे ग, त्यांच्यावर नाही, आणि आयुष्यात कधीही ठेवणार नाही। पण बाबा अधिपती आले तर त्यांनी तुझी नाक घासून माफी मागितली पाहिजे आणि त्या बाईला पहिली दूर केली पाहिजे, तरच तुमचा संसार होईल। मी बोलते त्यांच्याशी। आता तू नाही बोलायचंस। समजा ते जर आलेच, जे मला वाटत नाही ते येतील, पण आलेच तरच तू बोल त्यांच्याशी।
अधिपती भावा अरे तुम्ही का आला? आत्ताच आलो. हा हा, कसे आहात भाऊजी तुम्ही? मी ठीक आहे. पण ठीक तर दिसत नाहीये तुम्ही. ठीकच आहे की. नाही भाऊजी, ठीक तर नाहीये. वहिनी नाहीये तर अहो वहिनी, आता तुम्ही बी तो विषय चालू करू नका हो. जो तो येईल तेच विषय बोलते. डोसकं किटलं माझं. कारण आम्हाला वाटतं तुम्ही एकत्र यावं. अंबाबाईच्या हातात आहे ते, आता काय आपल्या हातात नाही. तू टेन्शन नको घेऊ, सगळं ठीकच होणार आहे. मी तर आशा सोडल्या सगळं ठीक होईल याची. बाळा, फक्त एकदा माझी आणि तुझ्या बाबांची भेट होते, मग सगळं ठीक होईल. हा मॅड, बोल. बाप रे, ओळखलंस तू मला? मॅड, प्लीज. मला वाटलं विसरलीस तू मला आता. मी का विसरेन तुला? का म्हणजे आपण भेटल्यापासून पुन्हा काही तुझा फोन नाही, मेसेज नाही. हो सॉरी, मी जरा कामात होते. कामात? सारखी कसली कामात असतेस ग तू? मित्रासाठी थोडाही वेळ नाही तुझ्याकडे? अरे असं नाहीये. मग कसं आहे? जाऊ दे, जातो मी परत. का? का म्हणजे मैत्रीण वेळ देत नाही म्हटल्यावर काय करू मी? तुला माहितीये, माझं मन ना असं कोमेजून गेलंय पार, आणि माझा उत्साह तर ब्लँकेट घेऊन झोपलाय. मॅड, तू खरंच मॅड आहेस. आत्ता कळलं? नाही, आधीच कळलंय मला. शाळेत पण असाच होतास. तू बदलली आहेस पण. काही, मी पण तशीच आहे. तशीच असतीस तर भेटली असतीस मला. आपण आपली आवडती भेळ वगैरे खाल्ली असती. नाही नाही नाही, नको भेळ, नको आता. ओके ओके ओके, भेळ नको. कॉफी? नको रे, नको. का नको? बरं वाटत नाही का अजून? नाही, आता ठीक आहे मी. अरे मी एवढा US वरून आलोय आणि तू माझ्यासोबत सारी कॉफी प्यायला येणार नाहीयेस? का 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 अक्ष? मी कसं सांगू आता तुला मॅड? माझं लग्न झालंय. मी कोणाची तरी बायको आहे, कोणाची तरी सून आहे. असं अचानक उठून नाही येता येणार मला. हा, पण त्याआधी तू कोणाची तरी मैत्रीण आहेस हे विसरू नकोस. लग्न बिग्न सगळं ठीक आहे, पण आपली मैत्री तर तशीच आहे ना? हो, मैत्री आहेच, पण बिन काही नाही यार. आपण कॉफीला भेटलो तर काय नवरा चिडेल का तुझा? एवढे ऑर्थोडॉक्स आहेत का तुमचे आहो? का आपली मैत्री पटणार नाही त्यांना? नाही नाही नाही, असं नाही आहे. असं अजिबात नाही आहे, ते समजून घेते. प्लीज ना यार, प्लीज प्लीज. एक कॉफी तर म्हणतोय ना मी. कॉफी नको रे. बरं ठीक आहे, कॉफी नको, चहा पिऊ. ॲक्च्युली ना अक्ष, माझ्या आयुष्याबद्दल ना एक खूप मोठा निर्णय घ्यायचा आहे मला, आणि मैत्रीण म्हणून तुझ्या ओपिनियनची गरज आहे मला. कसला निर्णय रे? भेटल्यावर सांगतो ना. बरं ठीक आहे, भेटूया. ठीक आहे, लोकेशन पाठवतो. ओके, बाय. येस, बाय बाय बाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.